श्रीरामपूरमध्ये शिक्षकाकडून इयत्ता दुसरीतील 4 मुलींवर अत्याचार, गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा। श्रीरामपूर शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील 4 चिमुकल्या विद्यार्थिनी मुलींवर शाळेतील एका शिक्षकानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून शाळेतील चिमुकल्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीरामपूर शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील एका शिक्षकाने 8 वर्षीय 4 मुलींवर नको त्या ठिकाणी स्पर्श करून अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचार करणारा संबंधित नराधम लिंगपिसाट शिक्षक सचिन महाजन गोणारकर, वय वर्ष 35, राहणार गोणार्क, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हल्ली राहणार वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर याच्या विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। अत्याचार करणारा संबंधित शिक्षक याची ऑगस्ट 2025 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे श्रीरामपूर शहरातील नामांकित संबंधित शाळेवर नियुक्ती करण्यात आली होती। इयत्ता दुसरीतील 4 मुलींवर केलेल्या अत्याचार प्रकरणी सुरुवातीला पीडित विद्यार्थिनींनी त्या लिंगपिसाट शिक्षकाची तक्रार व माहिती आपल्या पालकांना दिली। या संतापजनक प्रकाराचा जाब पालकांनी संबंधित शाळेतील संस्थेच्या प्रमुखांना विचारला, पण संस्था प्रमुखांनी या प्रकारावर कुठलीही ॲक्शन न घेता हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ नये असे पालकांना सांगितले। एवढे गंभीर, किळसवाणे व निंदनीय प्रकरण असून देखील संबंधित शाळेचे संस्थेचे प्रमुख अडवणूक केल्याप्रकरणी पालकांच्या मनात चीड व संताप निर्माण झालाय व पालकांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन घटनेबाबत त्यांना माहिती दिली व त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे। अत्याचार करणाऱ्या संबंधित शिक्षकाला अटक तर करण्यात आली, पण या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। ही घटना गंभीर असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अत्याचार केल्याबाबतची घटना घडली होती। सदर विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने त्याबाबत इतर पालकांशी संपर्क केला। इतर पालकांनी त्यांच्या मुलींकडे चौकशी केल्यानंतर आणखी 2-3 मुलींवर अत्याचार झाल्याबाबतची घटना समोर आलेली आहे। सदर बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोक्सो आणि BNS कलम 64 अन्वये गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड, श्रीरामपूर। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी, नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव, नंबर